गेला मातेला लागलं होतं देवा मल्हारराव होळकर मात्र काय बोलाय त्या टायमाला मल्हारराव होळकर राहिला बाजूला ना बाजीराव पेशवा म्हणतो मध्यस्थी कुठल्या कामात माणूस असावा होय बाजीराव पेशवा सगळं बोलायचा आणि मल्हारराव होळकर फक्त शांत बघून घेत होते का हा ज्याच्या अंगात गुण नेमरत आहे तो माणूस कधी जास्त बोलत नाही म्हणून मला बाजीराव पेशवा म्हणला मानकोजी सरकार सावकार तुझ्या घरला येण्याचं कारण सांगतो मी तुला आणि एवढ्या मातेला लागलं होतं मात्र मल्हारराव होळकर आणि बाजीराव पेशवा बोलाय त्या वेळेला होळकर घराण्याचा खंडेराव होळकर मल्हाररावांचा मुलगा त्या खंडेरावाला तुझी एकुलती एक कन्या अहिल्या पाहिजे तू द्यायला एवढं म्हणल्यानंतर त्यावेळेला माणकोजी शिंदे लागला होता मात्र बोलाय त्यावेळेला का बाबा ना आमच्या गरीबाची लागण्याचा थट्टा करायला थोडं लागलं काय हाड तुम्हाला तुमचं राहणीमान कसं माझं राहणीमान कसं सूत आपलं जुळणार नाही सावकार थट्टा करू नका गरीबाची आणि एवढं म्हणल्यानंतर त्यावेळेला लागलं होतं मात्र समजी घालून त्यावेळेला बोलाय त्या टायमाला म्हणल्यानंतर हात लावला शिराला आणि केला विचार म्हणाला नाही बाबा तुझ्या आम्ही करत या वेळेला लागलो होतं मात्र खरंच आम्ही सांगतो तुला या जाग्याला काय तळ वाचतोय घुमक वाचतोय निफाड मध्ये आईल्या देवींची जयंती गाजती काय तळ वाचतोय घुमक वाचतोय निफाड मध्ये आईल्या देवींची जयंती गाजती शिवाजी महाराज एक पोलादाची पार आहे शिवाजी महाराज एक पोलादाची पार आहे संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे संभाजी राजे त्यांच्या तलवारीची धार आहे कधी नाही भिडणार तलवारीच्या पात्याला बट्टा नाही लावणार धनगराच्या जातीला 18 पगड जातीची सगळी लोक एक करून माझ्या रयतेच्या राजानं स्वराज्य निर्माण केलं होय आणि सबंध देशामध्ये जातपात न बघता प्रत्येक ठिकाणी देवळाचा जीर्णोद्धार आणि लोकांच्या कल्याणासाठी उपयोग आली ती माझी राजमाता अहिल्यादेवी होळकर बरोबर आहे लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या भागातला एखादा नेता असला तुम्ही मतदान करणारा असला तर तुमच्या वार्डातला रस्ता होईल पण कधीही स्वार्थापोटी किंवा खुर्चीसाठी माझी अहिल्यादेवीने काम केलं नाही बरोबर आहे आळंदी ते पंढरपूर पर्यंत जाताना जेवढ्या बावड्या आहेत त्या जेवढं घाट आहे माझी अहिल्यादेवीने बांधलं का तर संतांच्या सेवेसाठी बरोबर आहे लक्षात आलं का कोणासाठी बांधलं संतांच्या सेवेसाठी एखादा माणूस सहज बोलून जातो काय धनगर पण आमच्यातली तरुण पिढी काय लोक शिकलेली लोक भकलेले आहेत त्यांना धनगर म्हणायला आवडत नाही ती एनटी म्हणतं या इंग्लिश मध्ये सांगतो पण इंग्रजी जर धनगराचा लॉंग फॉर्म बघायला गेले तर फार मोठा आहे दादा डी म्हणजे डोकोमो एच म्हणजे हाच ए म्हणजे एअरसेल एन म्हणजे नोकिया पुन्हा ए म्हणजे एअरटेल जी म्हणजे गुगल आणि आर म्हणजे रिलायन्स सगळ्या जगात आपली रेंज आहे गर्व असू दे फक्त आपण धनगर असल्याचा जातीचे धनगर आम्ही जातीचे धनगर जातीचे धनगर मेंढ्या राखतो संसार उघड्यावर आम्ही जातीचे धनगर मेंढ्या राखतो मल्हारराव होळकरांनी विनंती केली मानकोजी माझ्या खंडेरावाला तुमची अहिल्या द्यावी अशी माझी मनापासूनची इच्छा आहे तेव्हा म्हणला माझं राहणीमान आणि तुमचं राहणीमान आपलं सूत नाही जुळणार नाही म्हणला तुमचं काहीच नको फक्त तुझी चातुर्य बाणाची आणि थोर विचाराची मुलगी माझ्या लेखाला तू दिली पाहिजे बरे का माणसाकडे पैसा नसला तर चालल पण माणसाकडे थोर विचार असणं काळाची गरज आहे बरोबर आहे पैसा याने भगवान नहीं लेकिन भगवान से भी कुछ कम नहीं
कर्म तेरा आजच्या तो किस्मत तेरी दाशी आणि नियत तेरी आजचे तो घर बनेगा मथुरा काशी म्हणून नीतिमत्ता साफ ठेवा. देवाचं बा सुद्धा तुमचं वाईट होऊन येणार नाही, लक्षात ठेवा. बरोबर आहे. तर नीतिमत्ता साफ पाहिजे. होय. नाहीतर माणसाचं कसं आहे, जगा सांगे ज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. पाप करुणी पापी म्हणे सैरा वैरा पळतय रे. पाप करुणी पापी म्हणे सैरा वैरा पळतय रे. अरे तू काय काय केलंस भल्या मानवा देवाला सारे कळतय रे. काय काय केलंस भल्या मानवा देवाला सारे कळतय रे. काय काय केलंस भल्या मानवा देवाला सारे कळतय रे. काय काय केलंस भल्या मानवा देवाला सारे कळतय रे. नोंद झाली असावी. किती घेतलेस तू जीव, किती केल्यास छेडछाडी. माणसाला वाटतं मी काय करतोय कोणाला कळत नाही. सीसीटीव्ही कॅमेरा आता आलं, पण ज्यावेळेला ब्रह्मांड निर्माण झालं त्याच्या अगोदर देवानं 2 कॅमेरे बसवल्यात. दिवसा असतो सूर्य, रात्रीचा असतो चंद्र. कोणी कुठं बी जाऊन कशी बी काशी करावी ऑटोमॅटिक त्यात रेकॉर्ड झालेला असतं. बरोबर आहे. आणि त्याचा हिसाब आपल्याला यमाच्या दरबारात द्यावा लागतो. त्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट मिळतं, ते म्हणजे स्वर्ग का नरक. होय. आपण कुठल्या कॅटेगरीत बसतोय जरा अंतर्मनाला विचारून बघा बरं. हा बरोबर आहे. कारण का म्हणून म्हणतोय चांगलं वागलं तर चांगलं फळ नक्की मिळेल. पेराल तेच उगवणार आहे. पेरूच्या झाडाखाली आंबा पडणार नाही, ज्या झाडाची फळं त्या झाडाखाली पडणार. म्हणून आपलं कर्म चांगलं असलं पाहिजे. तुम्ही देवाला भिवू नका, गावाला भिवू नका, पण तुमच्या कर्माला भिवा. कारण का कर्म एकदा वसुलीला आलं, देवाच्या बाजूला सुद्धा वशिला तिथं चालत नाही दादा. बरोबर आहे. आणि विचार केला मनाला, ह्यो माणकुजी शिंदे आत गेला आपल्या पत्नीला, आपल्या मात्रपत्नीला सुशिता राणीला लागला होता बोलायच्या वेळेला. एवढं मोठं प्रांताचं राजा आलेत आपल्या घरवाड्याला बरे का. समाधान भागल. या रसिक श्रोत्यांनी 101 रुपयाचं बहुमान केलं. गोविकार मंडळ शतशरवणे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपल्या धर्मपत्नीला माणकोजी काय लागलं बोलायला. लोकांचा विचार चालला त्यावेळेला घरवाड्याला, लागली होती मात्र एकमेकाला मात्र बोलायला. स्थळ आलंय आपल्या मुलगीला, होळ प्रांताचं सरकार आहे, तिने खंडेरावाला आपली मुलगी मागत्यात. एवढं म्हणल्यानंतर त्यावेळेला दोघांचा विचार जेव्हा ठाम झाला त्या टायमाला, आणि एवढ्याच मात्र आता वेळेला काय करू सांगावं गा पत्नीला बोलत. माणकोजी शिंद्याने डोळं भरलं, आईल्या देवी मातेचं लग्न ठरलं, खंडेराव रावाशी विवाह जुळला. बायकोचं बोलणं झालं ना, खंडेरावाशी विवाह या अहिल्या देवीचा आणि ठरलेला असायला. अहिल्या देवीचा विवाह ठरला, पण माणकोजी शिंद्याच्या डोळ्यात पाणी आले. बाबा माझी मुलगी म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा आहे. तिचं वागणं, तिचं बोलणं, तिचं राहणीमान मला माहिती आहे. आणि काळजाचा तुकडा सोडून जाताना आई बापाला काय वाटतंय. आई बापाचा अंत करून भरून येते त्यावेळेला डोळे पाण्यानं भरतात त्या टायमाला बरे का. चालली नांदायाला गाडी वाजती खडे खडा, वाजती खडे खडा, लढती धड धडा. चालली नांदायाला बाप बघतो चोरावानी, बघतो चोरावानी, असो ढाळत मोरावानी.
नीट हा बाईचा जन्म जसा बाबळीचा पाला आई बापानं सांभाळ केला धनी कुणाचा कोण झाला विचार केला होता मनाला एवढ्या मातेला त्यावेळेला अहिल्याचा आणि खंडेरावचा विवाह झाला त्या टायमाला होळकर घराण्याची सून माझी अहिल्या देवी झाली त्या टायमाला गेली होळकर घराण्याला त्यावेळेला लागली होती तेव्हा अहिल्या मात्र कसं दिवस काढाय त्या वेळेला माना पानाला लागली राहायला थोड्या मोठ्याचा आशीर्वाद लागली अहिल्या देवी घ्यायला एवढ्याच मातेला लागलो होतं मात्र मल्हारराव होळकर त्या टायमाला या लहान अहिल्याला काय मात्र कारण करायला अरे कोणी जर काय बोललं तर डोक्याला पदर कवा खाली नाही पडून दिला माऊलीनं त्या टायमाला होय होय भारतीय नारीचं एक जिवंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझी अहिल्यादेवी होळकर होय काय भारतीय नारीनं डोळ्यावरला पदर कवाच खाली घ्यायचा नाही ही पूर्वीपासूनची शिकवण आहे का नाही बरोबर आहे पण आता ती शिकवण सगळी धुळीला मिसळली दादानो होय त्यामुळं कोरोनाच्या काळात मी महापूर या लागलं तर बर कशामुळं कशामुळे अवमानसात माणूस की नाही कोरोनाला चुकीचं झाले काय माणसात माणूस की नाही कोरोनाला चुकीचं झाले काय नवऱ्याचा मान सुन करती सासूचा अपमान पहिल्याच्या बायका डोळ्यावरला पदर कवा खाली पडून देत नव्हत्या होय आताच्या येतच नाही का बरं आता साईड पिन आल्या साईड पिन आल्या होय पूर्वीच्या बायका नवरा जेवायच्या अगोदर जेवायला बसत नव्हत्या आताची चपाती करता करता 2-2.5 खात्या शाबास आणि नवऱ्यावर जेवाय बसले की म्हणायचं अलीकडे मला जेवण जाईना पलीकडे जाऊन बसा जावं म्हणायचं पहिल्यातल्या महिला हा. पदर पसरून देवाला एक वरदान मागत होत्या कशाचं कशाच कुंकवाचा मान मजला पती गुणवान आणि पती आधी मरण मजला दे रे भगवान 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 पहिल्यातल्या महिला देवाला वरदान मागत होत्या पतीच्या अगोदर मरण पाहिजे म्हणजे त्याला आयु मरण म्हणलं जातं होय म्हणून विचार केला मनाला खंडेरावाशी वाजाला अहिल्या देवीचा त्या टायमाला एवढ्या मातेला अहिल्या देवीला त्या टायमाला मल्हारराव होळकर सर्व सारं मात्र ज्ञान लागलं होतं त्याला आपल्या वाड्याला बरं का सुभाष जाधव मेंढपाळ यांच्याकडून एक 500 रुपये बहुमान आलाय आणि त्यांची एक इच्छा आहे की माझ्या मायाका देवीचे गीत झालं पाहिजे खरंच आहे दादा कारण का धनगर समाजाची कुलस्वामिनी माझी चिंचणीची मायाका आणि धनगर समाजाचा माझा आराध्य दैवत माझा बिरदेव आरेवाडीचा अव झालंय सोन या मायाका देवीच्या रूपाने हाताने घ्या कोणी भरून घ्या कोणी सुपाने झालंय सोन मायाका देवीच्या रूपाने हाताने घ्या कोणी भरून घ्या कोणी सुपाने नारीच्या बनाला मायाका बसली घोड्यावर नजर ठेवती भगतावर झालंय सोन या मायाकाच्या रूपाने हाताने घ्या कुणी भरून घ्या कुणी सुपाने झालंय सोन मायाका देवीच्या रूपाने हाताने घ्या कुणी भरून घ्या कुणी सुपाने या मल्हारराव होळकरांना अहिल्या देवीला शिक्षण लावलं कशाचं दांडपट्टा कसा चालवायचा घोड्यावर रपेड कशी करायची तलवार कशी चालवायची राजनीती कशी सांभाळायची सारा राज्यकारभार कसा बघायचा सर्व ज्ञान लागलं होतं मल्हारराव होळकर द्यायला आपल्या
बोटच्या मुलासारखा लागला मल्हारराव शिक्षण द्यायला आईल्या देवीला आपल्या सुनबाईला. एवढ्या महत्वाला त्या टायमाला दिवसा मागे दिवस लागलं निघून जायला, महिना मागे लागलं महिने सरायला. राजमाता अहिल्या देवी लागली होती मात्र सर्व सरळ राज्यकारभार ज्ञान घ्यायला. आणि विचार केला मनाला त्या टायमाला मातेला देवा प्रेकर लागला होता कुंचा मात्र आता घडायला. खांद्यावर घोंगडी हातात काठी बाळूमामा मेंढ्याच्या पाठी. बाळूमामाने माझ्या देवाने सोन्यानं माय सोन्यानं भरली ओढी. सोन्यानं माय सोन्यानं भरली ओढी. फडक्या सुकड्याला काठीचं मडकी हाय. फाटक्या लुगड्याला गाठीचं सतरा हाय. पोरगा झाला साहेब सुनदारी साहेबीन सांगतात ज्ञानाच्या गोष्टी. बाळूमामाने माझ्या देवाने सोन्यानं माय सोन्यानं भरली ओढी. सोन्यानं माय सोन्यानं भरली. विचार केला म्हणाला मालेराव नावाचा महिला मुलगा झाला माझ्या अहिल्या देवीला. आणि एवढ्याच मात्र वेळेला मुक्ताई अशी मुलगी झाली त्या वेळेला. आणि 3 वर्षानंतर मुक्ताई नावाची मुलगी झाली ना काही थोड्या वर्षानं. अशा मात्र वेळेला दिवसा मागे दिवस लागले निघून जायला त्या टायमाला. आणि वर्षा मागे वर्ष लागली निघून जायला. अरे कुंभेरीची लढाई आली आणि माझ्या खंडेरावाला प्रमुख केले आणि खंडेराव सैन्य निघून गेला कुंभेरीच्या लढाईला. जसा का निघून गेल्यानंतर त्याला कुंभेरीच्या लढाईत त्या टायमाला काय लागला होता प्रकार घडायला बरे का. अरे तोप गोळ्याची ताकद लागली ना माझा खंडेराव धारा तीर्थ पडला. हीच बातमी कळाली त्या होळकर कुटुंबाला. एवढ्या मात्र वेळेला त्या टायमाला मल्हारराव होळकर आणि अहिल्या देवीला मात्र त्या वेळेला लय मोठं दुःख झाले त्या टायमाला. अहिल्या देवीच्या कानावर बातमी पडली. अहिल्या देवी काय लागली मनात झुरायला. काय लागली होती देवा म्हणाय त्या टायमाला. माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून. एकाएकी आली हवा कसा विझला मायेचा दिवा. कसा विझला मायेचा दिवा. माणसाला 3 दुःख कधी येता कामा नाही. होय. पहिलं दुःख म्हणजे जन्म झाल्या झाल्या बाळाची आई कधी मरता कामा नाही. होय. बिनाईचं जीवन जगणं म्हणजे अतिशय कसरत मोठी आहे. वाईट. तरुणपणात नवऱ्याची बायको किंवा बायकोचा नवरा मरता कामा नाही. आणि म्हातारपणात आपल्या देखत आपल्या डोळ्या देखत आपला मुलगा मरता कामा नाही. हे दुःखच माणूस कधी विसरू शकत नाही. जरा थोडं मनाला इमेजिंग करून बघा. बरोबर आहे. त्यात ऍडजस्टमेंट होत नाही, कधीच होणार नाही. कारण का 3 दुःख माणसाला कधीच येता कामा नाही दादा. माझी अहिल्या देवी खंडेराव वारल्यानंतर त्या काळात पद्धत होती की नवरा वारला की बायकोनं सती जायचं त्या चितेत उडी मारायची. पण त्यावेळेला मल्हारराव होळकर म्हणलं तूच माझा खंडेराव, तू सती जायचं नाही. माझ्या अहिल्या देवीनं सती जायची पद्धत बंद पाडली म्हणून महिला वर्ग आता ज्यादा दिसतोय. नाहीतर ती जर पद्धत बंद नसती झाली आता हुडकून आणून त्या ढकलायला लागायची पाळी आली असती. गावत्यात काय तवा सती जायची पद्धत माझी अहिल्या देवीनं बंद पाडली. नारी जातीवर खरा उपकार आहे तर माझी अहिल्या देवीचा उपकार आहे. तुम्ही नीट ध्यानात ठेवा. आणि खरं सर्व जातीच्या नारी एकत्रित माझ्या अहिल्या देवीची जयंती प्रत्येक वर्षी मोठ्या आनंदात आणि उत्साहात तुम्ही पार पाडली पाहिजे. कारण तुमच्या एवढा उपकार या अहिल्या देवीनं कुणावरच केलेला नाही, लक्षात असू द्या. बरोबर आहे. पण आपल्या लोकांचं कसं आहे, देवा धर्माचं म्हटलं की ना कोणी आणि तमाशा म्हटलं की बाप लाग दुनिया, अशी अवस्था महाराष्ट्राची. बरोबर आहे. बापाला की देव माझा बाप बाप. मला साऱ्याने हिनावलं तवास ते